हाय फ्रेंड्स, सरफेस टेन्शन या चॅप्टरवरील आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मागच्या लेक्चरपर्यंत आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, शेप ऑफ मेनिस्कस किती प्रकारचे असतात, शेप ऑफ मेनिस्कस का तयार होतात, यापैकी जी पहिली केस आहे, ज्या 3 केस आपल्याला सिलेबसला आहेत शेप ऑफ मेनिस्कसच्या, कॉन्केव, कॉन्व्हेक्स आणि प्लेन, यापैकी जी पहिली केस आहे ज्यामध्ये शेप ऑफ मेनिस्कस कॉन्केव असतो, लिक्विड हे सॉलिडला पार्शियली वेट करतं आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी ॲक्यूट असतो. सो हाऊ धिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डेव्हलप्स, हाऊ द शेप ऑफ मेनिस्कस टेक्स प्लेस, दॅट वी डिस्कस्ड इन टू आवर प्रीवियस lecture. Now in today's lecture we will further extend our discussion to the second case of the shape of the meniscus or the angle of contact, and this case is the liquid does not weight solid. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण अशा पद्धतीच्या सॉलिड लिक्विड पेअरचा अभ्यास करू ज्याच्यामध्ये लिक्विड सॉलिडला अजिबात वेट करत नाही. सो लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. इन सच काइंड ऑफ लिक्विड्स the shape of the meniscus is convex and angle of contact is obtuse, that is it is greater than 90 degree. अशा पद्धतीची जी सॉलिड लिक्विड पेअर आहे ज्याच्यामध्ये लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करत नाही, अजिबात वेट करत नाही, डज नॉट वेट सॉलिड, या केसमध्ये शेप ऑफ द मेनिस्कस हा कॉन्वेक्स असतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूज असतो. सो हाऊ द शेप ऑफ मेनिस्कस डेव्हलप्स कॉन्वेक्स, how the angle of contact is obtuse, what are the proportions of the molecular forces, where is the resultant, how molecule behaves, what is the tangent drawn to the free liquid surface, हे सर्व डिस्कशन आपण आता आजच्या या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. जसं तुम्ही या अगोदरचं लेक्चर सगळ्यांनी पाहिलं आणि अभ्यासलेलं आहे, त्या लेक्चरच्या शेवटी त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले, बोर्डवर डिस्कस केलेले सर्व पॉईंट आपण लेक्चरच्या शेवटी एका छोट्याशा कम्प्युटर ॲनिमेशनद्वारे एक्सप्लेन केले. तसंच एक छोटंसं कम्प्युटर ॲनिमेशन आजच्या लेक्चरच्या एंडला सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे जरुरी आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. या आधीचे व्हिडिओ लेक्चर्स ज्यांनी अभ्यासलेले नसतील त्यांच्याकरता त्या सर्व व्हिडिओची लिंक जर तुम्ही स्क्रीनवर प्रेस केलं, इफ यू टॅप दी स्क्रीन यू विल फाइंड वन आय बटन towards the left of my side, and if you press that I button you will get all the lectures arranged at one place below that I button. सो ज्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नाहीत, अभ्यासलेले नाहीत त्यांच्याकरता ते या आय बटनवर एकाच ठिकाणी सर्व काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट द टुडेज लेक्चर. नाव टुडे वी आर डिस्कसिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर दोज काइंड ऑफ लिक्विड्स which does not weight solid. What is the example of such kind of solid liquid pair? So example is mercury glass pair. Suppose that if we take mercury and fill it into a glass container, then this solid liquid pair is such that mercury does not weight glass. जर तुम्ही मर्क्युरी एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये जर भरला तर या ठिकाणी असलेली ही लिक्विड आणि सॉलिडची पेअर अशा पद्धतीची आहे की लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. इवन इफ आपण मर्क्युरी ग्लास कंटेनरमधून काढून घेतला तर तुम्हाला असं बघायला मिळेल की मर्क्युरीची कोणतीही क्वांटिटी, नो क्वांटिटी ऑफ मर्क्युरी हॅज बीन स्टिक टू दी ग्लास कंटेनर. ग्लास कंटेनरला तुम्हाला अजिबात थोडासुद्धा मर्क्युरी चिटकलेला दिसणार नाही. सो लेट अस कन्सिडर दॅट हिअर इट इज अ कंटेनर. समजा हा एक ग्लास कंटेनर आहे आणि या ग्लास कंटेनरमध्ये आपण या ठिकाणी मर्क्युरी फिल केला तर या मर्क्युरीच्या या फ्री सरफेसचे सर्कम्फरन्सवरील सर्व मॉलिक्युल्स या सॉलिड कंटेनरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील. यापैकी या ठिकाणचा आपण एक मॉलिक्यूल घेऊ ज्याला नाव देऊ आपण ए. तर या ठिकाणी या ए मॉलिक्यूलचं जे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे ते आपण एनलार्ज करून या ठिकाणी दाखवलेले आहे. सो व्हॉट इज दिस? This is liquid which does not weight solid. Fill into this solid container. The solid container is like glass which also does not adhere any quantity of the liquid to itself. And this is the free surface, so that here it is air. हा या लिक्विडचा फ्री सरफेस आहे आणि या फ्री सरफेसचा एक मॉलिक्यूल ए जो या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. नाव कन्सिडरिंग दिस ए ॲज सेंटर and the molecular range as radius, we have drawn a sphere of influence of this molecule A. तर या ठिकाणी हे जे स्पियर दिसते हे स्पियर म्हणजे या मॉलिक्यूल एचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. सो दिस इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स.
So its radius is equal to molecular range. Now if we concentrate onto this sphere of influence, you can see that in half of this part of this sphere of influence there are molecules due to solid. या sphere of influence जो इकडचा अर्धा भाग आहे, या अर्ध्या भागामध्ये तुम्हाला असं दिसेल की सर्वत्र काय आहेत, सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत. सो हे सर्व सॉलिडचे मॉलिक्यूल या मॉलिक्यूल ए वर काय करतील, मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतील. या सर्व मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मॉलिक्यूल ए वर सॉलिडच्या मॉलिक्यूलमुळे ॲक्ट होणारा टोटल ॲडेझिव्ह फोर्स मिळेल, जो या स्पियरच्या ज्या पोर्शनमध्ये सॉलिड प्रेझेंट आहे त्या पोर्शनच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून काय होईल, ॲक्ट होईल. तर या स्पियरचा अर्धा भाग मध्ये सॉलिड आहे, दॅट्स वाय या अर्ध्या भागाच्या सेंटरमधून हा जो इतका अर्धा भाग आहे, या अर्ध्या भागाच्या सेंटरमधून आपण एक वेक्टर दाखवलं ए पी बार. तर ए पी बार काय रिप्रेझेंट करते, तर ए पी बार मॉलिक्यूल ए वर ॲक्ट होणारा सॉलिडच्या मॉलिक्यूलमुळे असणारा टोटल ॲडेझिव्ह फोर्स रिप्रेझेंट करते. So AP bar is representing the total adhesive force acting on molecule A due to the molecules of solid. You have to keep in mind molecule A is molecule of liquid which is at free surface and in contact with solid. Now again concentrate on to this same sphere of influence. या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा बराचसा भाग किंवा 1/4 भाग कुठून चाललेला आहे, लिक्विडमधून चाललेला आहे. तर या एवढ्या भागामध्ये लिक्विडचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. सो ऑल दीज लिक्विड मॉलिक्यूल्स विल ऑल्सो एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन मॉलिक्यूल ए. या लिक्विडचे मॉलिक्यूलसुद्धा ए मॉलिक्यूलवर काय करतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट करतील. या फोर्सला आपण काय म्हणतो, कोणत्याही पदार्थाच्या एखाद्या मॉलिक्यूलनी त्याच पदार्थाच्या दुसऱ्या मॉलिक्यूलवर अप्लाय केलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याला आपण म्हणतो कोहेझिव्ह फोर्स. सो ऑल दीज मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड विल अप्लाय अ फोर्स ऑफ attraction or cohesion on molecule A and which will act through the center of gravity of that portion of sphere of influence in which liquid is filled. तर हा cohesive force या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या जेवढ्या भागामध्ये लिक्विड प्रेझेंट आहे तेवढ्या भागाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून काय होईल, ॲक्ट होईल. सो अलॉंग दॅट सेंटर ऑफ दिस एरिया वी हॅव शोन अ वेक्टर ए क्यू बार. तर हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा जेवढा भाग लिक्विड कंटेन करतो तेवढ्या भागाच्या सेंटरमधून आपण एक वेक्टर ड्रॉ केलं. हे वेक्टर ए क्यू बार आहे. तर हे वेक्टर काय रिप्रेझेंट करते, तर हे वेक्टर या सर्व लिक्विडच्या मॉलिक्यूल्समुळे मॉलिक्यूल ए वर ॲक्ट होणारा cohesive force of attraction represent करते. So AQ bar is the total cohesive force acting on molecule A. Now in case of this kind of liquids in which the liquid does not weight solid, the magnitude of these two forces is such that the adhesive force is much smaller than the cohesive force. सो जेव्हा आपण अशा पद्धतीचं एखादं लिक्विड जे सॉलिडला अजिबात वेट करत नाही त्या सॉलिड कंटेनरमध्ये फिल करतो त्यावेळी लिक्विडचे ते मॉलिक्यूल्स जे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर ॲक्ट होणारा सॉलिडच्या मॉलिक्यूलमुळे असणारा ॲडेझिव्ह फोर्स लिक्विडच्या मॉलिक्यूल्समुळे असणाऱ्या कोहेझिव्ह फोर्सपेक्षा नेहमीकरता लहान असतो, बऱ्याच अमाऊंटमध्ये लहान असतो. सो दॅट दी कोहेझिव्ह फोर्स इज कन्सिडरेबली लार्ज, कन्सिडरेबली हाय than the adhesive force. So we can say that here for molecule A this AP bar is considerably smaller than AQ bar. So AQ bar is greater than AP bar. So that we can say that cohesive force is greater than adhesive force. Now these two forces are acting in two different directions. So these two will produce some kind of resultant force on molecule A. So to find the resultant of AP bar and AQ bar, let us complete the parallelogram APRQ. So हे AP बार आणि AQ बार दोन वेगवेगळ्या डायरेक्शनला ॲक्ट होणारे फोर्सेस आहेत. हे दोघंजण मिळून स्वतःचा काहीतरी एक एकत्रित रिझल्टंट परिणाम या मॉलिक्यूल ए वर तयार करतील. तो फाइंड करण्याकरता आपल्याला AP बार आणि AQ बारला घेऊन एक पॅरलोग्राम कंप्लीट करावं लागेल, ज्या पॅरलोग्रामचा डायगोनल म्हणजे या दोन फोर्सेसची काय असेल, ॲडिशन असेल किंवा रिझल्टंट असेल. हे आपण आपल्या 11th फिजिक्सच्या
जो आपला व्हेक्टर मेकॅनिक्स नावाचा चॅप्टर आहे त्यामध्ये वारंवार काय केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. सो वी विल फाइंड द रिझल्टंट ऑफ ए पी बार अँड ए क्यू बार बाय कम्प्लिटिंग द पॅरलोग्राम ए पी आर क्यू. आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पॅरलोग्राम ऑलरेडी कंप्लीट करून दिलेला आहे. ए पी बार ए क्यू बार बिंग टू साइड्स अँड देन ड्रॉ पॅरलल साइड to AQ bar as PR and parallel side to AP bar as QR. Then we complete the parallelogram APRQ. हा जो पॅरलोग्राम आपण इथे कंप्लीट केला APRQ याचा या कॉमन पॉईंट A मधून काढलेला डायगोनल म्हणजे AR काय रिप्रेझेंट करेल तर AP बार आणि AQ बारचा रिझल्टंट रिप्रेझेंट करेल. So here this AR bar is the total resultant force acting on molecule A. त्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे आणि ती ही आहे की ए क्यू बारचा मॅग्निट्यूड ए पी बारपेक्षा जास्त असल्यामुळे हा पॅरलोग्राम कंप्लीट केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की टोटल रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए लाईज इनसाइड ऑफ लिक्विड. या ठिकाणी रिझल्टंट कुठे प्रेझेंट आहे तर लिक्विडच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं ज्यावेळी लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करत होतं कोहेसिव्ह फोर्स लहान होता, ॲडेसिव्ह फोर्स जास्त होता, मोठा होता, परिणामी रिझल्टंट कुठे होता लिक्विडच्या बाहेर सॉलिडमध्ये. आता मात्र सिच्युएशन त्याच्या एकदम रिव्हर्स आहे. आता हा जो ॲडेसिव्ह फोर्स आहे तो लहान आहे, कोहेसिव्ह फोर्स मोठा आहे. परिणामी हा पॅरलोग्राम कंप्लीट केल्यावर आपलं असं लक्षात येईल की हा जो रिझल्टंट फोर्स आहे रिझल्टंट ऑफ ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स लाईज इनसाइड ऑफ लिक्विड. आता तो कुठे आहे तर तो लिक्विडच्या आतमध्ये आहे. So this molecule A is molecule of liquid and it is finally being acted upon by a resultant force AR bar. A हा लिक्विडचा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यावर अनबॅलन्स्ड फोर्स AR च्या दिशेने काय व्हायलेला आहे ॲक्ट व्हायलेला आहे. आणि AR चा मॅग्निट्यूड किती आहे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ AR. सो AR बार इज इक्वल्स टू AP बार प्लस AQ बार या दोघांच्या वेक्टर सम एवढा याचा मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन कुठे आहे तर इट इज ॲक्टिंग इनसाइड ऑफ धिस लिक्विड. Now all of we know that liquids cannot withstand any external unbalanced force permanently. लिक्विडचे मॉलिक्यूल किंवा लिक्विडची टेंडन्सी हे बाह्य फोर्सला एक्सटर्नल फोर्सला रेजिस्ट करण्याची नसते. दे गेट इझिली डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. लिक्विड हे नेहमी करता बाह्य फोर्सेसच्या दबावामध्ये काय होतात डिफॉर्म होतात. दॅट्स वाय the molecule A will not try to oppose or withstand with this external resultant force AR bar. Rather, it will try to adjust its position in such a way that the resultant force AR bar has no effect on it. So, molecule A AR bar सोबत withstand होण्यापेक्षा त्याची स्वतःची पोझिशन अशा पद्धतीने ॲडजस्ट करेल की AR बारचा कोणताही इफेक्ट मॉलिक्यूल A वर किंवा मॉलिक्यूल ए सारखे जे इतर अनेक मॉलिक्यूल सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते सर्वजण स्वतःची पोझिशन अशा पद्धतीने ॲडजस्ट करतील की फ्री लिक्विड सरफेसवर या AR बारचा कोणताही इफेक्ट प्रेझेंट राहिला नाही पाहिजे. सो AR बारचा कोणताही इफेक्ट जर फ्री लिक्विड सरफेसवर या फ्री लिक्विड सरफेसवर व्हायचा नाही तर या फ्री लिक्विड सरफेसची पोझिशन कशी पाहिजे तर आपण ऑलरेडी व्हेक्टर मेकॅनिक्समध्ये शिकल्याप्रमाणे कोणताही जर आपण एखादा फोर्स घेतला तर या फोर्सचा सपोज दॅट दिस इज अ व्हेक्टर ऑर फोर्स which is represented along this inclined line, then it has some effect in this direction and also in this direction. या फोर्सचा काही ना काही इफेक्ट या आणि या डायरेक्शनला प्रेझेंट राहील. पण जर तुम्ही या फोर्सच्या डायरेक्शनला परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ केली किंवा परपॅन्डिक्युलर डायरेक्शन कन्सिडर केली तर या परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये या फोर्सचा कंपोनंट हा किती असतो 0 असतो. सो द फोर्स हॅज नो इफेक्ट अलॉंग दी परपॅन्डिक्युलर डायरेक्शन. सो दिस फ्री सरफेस ऑफ लिक्विड ट्राईज टू रिमेन परपॅन्डिक्युलर टू दिस रिझल्टंट फोर्स. हा जो फ्री लिक्विड सरफेस आहे तो स्वतःची पोझिशन अशा पद्धतीने ॲडजस्ट करेल. फ्री लिक्विड सरफेस म्हणजेच फ्री लिक्विड सरफेसच्या सर्कम्फरन्सवर असलेले ते मॉलिक्यूल जे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सपोज दॅट दिस इज अ कंटेनर अँड दी मॉलिक्यूल्स विच आर इन कॉन्टॅक्ट विथ दी वॉल ऑफ सॉलिड. This molecule will try to adjust their position in such a way that the free liquid surface is perpendicular to this AR bar. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये सांगू शकतो फ्री लिक्विड सरफेस रिझल्टंट फोर्सला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजेच फ्री लिक्विड सरफेसला काढलेला टँजेंट
हा रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर आहे. सो विल ट्राय टू ड्रॉ अ टेंजंट टू दिस फ्री लिक्विड सरफेस अँड विल चेक वेदर इट इज परपेंडिक्युलर ऑर हाऊ. हा फ्री लिक्विड सरफेस जर असाच राहिला तर याला काढलेला टेंजंट याच दिशेने जाईल आणि आपण बघू शकतो की हा टेंजंट आणि हा रिझल्टंट फोर्स यांच्यामध्ये अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. सो दिस फ्री लिक्विड सरफेस कॅन नॉट विथस्टँड दिस resultant force AR. So now molecule A will adjust its position in such a way that this free surface should become perpendicular to AR bar. Molecule A स्वतःची पोझिशन अशा पद्धतीने ऍडजस्ट करेल की या फ्री लिक्विड सरफेसला काढलेला टेंजंट AR बारला काय व्हायला पाहिजे, परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे. दॅट्स वाय यू कॅन सी या लाईनला काढलेला परपेंडिक्युलर कुठे येईल, या इकडे येईल. So the molecule A will adjust its position such that the tangent should be along this line. For that, molecule A will move in downward direction. Molecule A काय होईल, downward direction ला move होईल, so that this free liquid surface will remain upward and this हा जो free liquid surface आहे हा असाच upward राहील आणि हा जो मॉलिक्यूल ए आहे हा मॉलिक्यूल ए अलॉंग दी वॉल ऑफ सॉलिड कंटेनर अशा पद्धतीने खाली सरकल्यामुळे या ठिकाणी या लिक्विड सरफेसची शेप कशी होईल, कॉन्व्हेक्स होईल. सो वी कॅन सी दॅट दी मॉलिक्यूल ए इफ मूव्हिंग डाउनवर्ड, मॉलिक्यूल ए ज्यावेळी इथून डाउनवर्ड मूव्ह होईल, you have to keep in mind that this entire parallelogram along with cohesive, adhesive and resultant force will also move in downward direction. So let us assume that this has moved downward direction so that this free liquid surface has removed in upward direction. सो आता या मॉलिक्यूल एला तो खाली जातोय असं दाखवून ड्रॉ करण्यामध्ये ही डायग्राम रिपीट करावं लागेल. त्यापेक्षा आपण फक्त हा जो फ्री लिक्विड सरफेस आहे हा वर राहिला असं दाखवू. So let us imagine that the molecule A was initially at this position and now it has moved downward to counteract this AR bar. So how will be the position of meniscus? इथं या ठिकाणी meniscus कसं होईल मग? So this will be the meniscus. आणि इकडे जर वॉल ऑफ कंटेनर असती तर इकडे सुद्धा तो कसं झाला असता, या असं झाला असतं. दोन्ही साईडला मॉलिक्युल्स सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे ते कुठे सरकले असते, खाली सरकले असते. आता जर तुम्ही हा मिनस्कस अपवर्ड्स पाहिला, वरून पाहिला, तर तुम्हाला तो कसा दिसेल, यू विल फाइंड दॅट दिस इज कॉन्व्हेक्स. नाउ लेट अस ट्राय टू ड्रॉ अ टँजंट टू दिस सरफेस. या सरफेसला आपण टँजंट ड्रॉ करू. हा जो लिक्विड सरफेस या ठिकाणी तयार झालेला आहे, या लिक्विड सरफेसला आपण टँजंट ड्रॉ करू. सो इफ आय ड्रॉ अ टँजंट, दिस टँजंट विल लाय into this direction so that angle between this resultant force and this tangent is 90 degree. So here you can see that this angle is 90 degree. So the free surface of this liquid has taken a shape like a convex when seen from upwards, and the tangent has become perpendicular to this resultant force. Now what is angle of contact? Angle of contact काय? So this is tangent. Let us concentrate on to the diagram. हा tangent आहे, हा resultant force आहे. म्हणजे या इथून इथपर्यंतचा अँगल किती आहे? इथून इथपर्यंतचा अँगल आहे 90 डिग्री. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ही जी सॉलिडची वॉल आहे आणि ह्या फ्री लिक्विड सरफेसला काढलेला हा जो टँजंट आहे या दोघांमधला अँगल असतो. सो दिस इज वॉल ऑफ सॉलिड अँड दिस इज दी टँजंट. सो या दोघांमधला अँगल निश्चित तुम्ही बघू शकता, इथून इथपर्यंतचाच अँगल 90 डिग्री आहे. म्हणजेच वॉल ऑफ सॉलिडसोबत टँजंटचा अँगल 90 डिग्रीपेक्षा कसा आहे, जास्त आहे. सो दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ग्रेटर दॅन 90 degree, means angle of contact is obtuse. Angle of contact is obtuse. So this is how you can see in case of liquid which does not wet solid, the angle of contact is obtuse and the shape of the meniscus of liquid when seen from upwards is convex. So again understand this into detail. It is possible that some of the students may not be able to see this board writing clearly. So to handle this obstacle, we will see a simple computer animation. Consider a liquid filled in solid container
The liquid is such that it does not weight solid. Example, mercury filled in clean glass container. Consider a molecule of liquid, capital A, which is in contact with solid. Considering molecule A as center and molecular range as radius, draw a sphere of influence across molecule A as shown in figure. The vector AP bar equals to F1 bar represents adhesive force acting on molecule A due to molecules of solid. Vector AQ bar equal to F2 bar represents cohesive force acting on molecule A due to molecules of liquid. In case of liquid which partially weights solid, adhesive force is less than the cohesive force. That is, AP bar is less than AQ bar. Complete the parallelogram APRQ. Then the vector along diagonal AR represents the resultant force acting on molecule A. Hence, AR bar is equals to F bar, which is equals to F1 bar plus F2 bar. The resultant force acting along AR bar lies into liquid. In equilibrium, the tangent drawn to free liquid surface is perpendicular to resultant force F bar. Hence, molecule A moves downwards along wall of the solid container so that the meniscus becomes convex upward. The tangent drawn to free liquid surface at point of contact is now perpendicular to resultant force, and the angle of contact is greater than 90 degree, hence it is obtuse. For learning all bits from the chapter surface tension, keep watching our next video. Till then, thank you.